सो स्टुडंट लेट्स सी अवर फोर्थ प्रॉब्लेम. आता बघा फोर्थ प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, हा थोडा डिफरंट प्रॉब्लेम आहे फ्रॅक्शनचा आणि यामध्ये काहीतरी नवीन शिकायला भेटणार आहे. बघा, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज अ 4 more than twice its numerator. Denominator become 12 times the numerator if both numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. काय म्हटलंय बघा, आता प्रश्नाच्या शेवटी आहे फाइंड द फ्रॅक्शन. म्हणजे काय करायचं, फ्रॅक्शन शोधायचंय. म्हणजे आपल्याला ते माहित नाही, म्हणून मी काय करणार आता, लेट कन्सिडर फ्रॅक्शन. फ्रॅक्शनलाच मी कन्सिडर करणार बी एक्स बाय वाय. बघा, फ्रॅक्शन हे अपॉन मध्ये असतं पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये, म्हणून एक्स बाय वाय लिहिलं. आता एक्स बाय वाय म्हणजे आपल्याला फ्रॅक्शनची किंमत शोधायची आहे, तर आपल्याला कंडिशन नुसार चालावे लागणार. सो कंडिशन वन काय म्हणते बघा, आता त्यासाठी क्वेश्चन रीड करावं लागेल. पहिली ओळ काय, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज अ 4 more than twice its numerator. बघा, खूप सिंपल आहे. काय म्हटलंय, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर कोण आहे, वाय. सो वाय इज इक्वल टू काय, वाय इज इक्वल टू काय, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than. 4 more than म्हणजे 4 ने जास्त, म्हणजे प्लस 4 प्लस म्हणजे 4 more than. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं 4 more than काय असते, ट्वाइस इट्स न्यूमरेटर. कोणापेक्षा, न्यूमरेटरच्या दुप्पटीपेक्षा, म्हणजे ट्वाइस इट्स न्यूमरेटर. 2 आणि न्यूमरेटर होता x, म्हणून 2x. समजलं इक्वेशन कसं फॉर्म झालं. डिनॉमिनेटर y ऑफ अ फ्रॅक्शन, म्हणजे या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर, इज 4 more than म्हणजे 4 प्लस, ट्वाइस इट्स न्यूमरेटर म्हणजे 2x. आलं लक्षात. आता हा 2x काय करू, इकडे घेऊन जाऊ, म्हणजे याचं जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. -2x प्लस y इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर किती आहे, 1. समजलं. आता काय करणार, सेकंड कंडिशन. कंडिशन 2 काय कंडिशन आहे, दुसरी फुल स्टॉप नंतर बघा, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम. पुन्हा डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम. डिनॉमिनेटर कोण आहे, वाय. वाय काय होईल, 12 टाइम्स होईल. पण समोर काय म्हणले बा, इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6. काय म्हणले पहा, त्याने क्लिअर आहे, इथून वाचा इफ पासून. इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. सगळ्यात पहिलं त्यानं बोललं की जर का न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 6 ने रिड्यूस केले तर न्यूमरेटर च्या 12 टाइम्स हा डिनॉमिनेटर होईल, म्हणजे डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स. म्हणून आता मी इथे लिहिणार y-6. बघा, मी पहिले काय करतो, दोन्हीकडून काय करतो, 6 मायनस करून घेतो. दोन्हीकडे काय केले, 6 रिड्यूस केले. इथे पण x-6 केला, इथे पण y-6 केला, दोन्ही रिड्यूस केले. म्हणजे इफ पासून तर इथपर्यंतची कंडिशन सॅटिस्फाय झाली. इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6. आता हे काय म्हटलं, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम. हा डिनॉमिनेटर आहे, ही टर्म जी आहे डिनॉमिनेटरची आहे, ही काय होईल, 12 टाइम्स होईल न्यूमरेटरच्या. म्हणजे हा न्यूमरेटर याच्या 12 टाइम्स ही झाली. बघा, 12 टाइम्स म्हणजे 12 ने मल्टिप्लाय केलं. 12 टाइम्स कधी, जेव्हा दोन्हीकडून 6 मायनस केले. समजलं, सिंपल आहे. y-6 इज इक्वल टू 12 इंटू एक्स, 12x मायनस 12 इंटू 6, 72. झालं. आता ही टर्म जी आहे x ची इकडे घेऊन जा आणि 6 ची टर्म इकडे न्या, म्हणजे y. आणि हा -12x मी पुढे लिहून घेतो, -12x प्लस y इज इक्वल टू -72 प्लस 6. आलं लक्षात हे कसं लिहिलं, म्हणजे जनरल फॉर्म मध्ये लिहून घेतोय मी डायरेक्ट. आता याच्यामध्ये बघा, -12x प्लस y इज इक्वल टू 72 आणि हे प्लस 6, मायनस प्लस मायनस होतात आणि आन्सर येते -66. इक्वेशन नंबर 2. दोन इक्वेशन भेटले पहा, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन 2. आता दोन्ही मध्ये बघा, y चे जे कोइफिशियंट आहेत दोन्ही सारखे आहेत, दोन्हीची साइन प्लस आहे. मग काय करणार, सबट्रॅक्टिंग फ्रॅक्शन, राईट. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. दुसरं इक्वेशन आहे -12x प्लस y इज इक्वल टू -66. बघा, साइन इम्पॉर्टंट आहे.
साइन जर हुकलं तर उत्तर चुकते. -2x प्लस वाय इज इक्वल टू 4. दोन्हीची करायची सबट्रॅक्शन, खालचे सर्व साइन बदलून जातात. ठीक आहे, मायनसचा होऊन जाईल प्लस, प्लसचा होऊन जाईल मायनस, मायनसचा होईल इथं प्लसचा होईल मायनस. आता -66 -4 याचं उत्तर येतं 70. मोठ्या संख्येचं साइन मायनस. त्यानंतर बघा प्लस वाय मायनस वाय कॅन्सल, -12x प्लस 12 मायनस 10x आन्सर येतं. x इज इक्वल टू -70 डिवाइड बाय -10, मायनस मायनस कॅन्सल होतात, 10 1 जा 10, 10 7 जा 70, x इज इक्वल टू आन्सर येतं 7. तर अशा पद्धतीने x ची व्हॅल्यू मिळते. त्यानंतर आता आपण काय करणार, ही x ची व्हॅल्यू पुट करणार कुठल्याही काही इक्वेशन मध्ये. त्यात आला गावाच. त्यानंतर आता आपण काय करणार, x ची व्हॅल्यू पुट करणार फर्स्ट इक्वेशन मध्ये. ठीक आहे, पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. आता बघा काय येतं, -2x प्लस वाय इज इक्वल टू 4. -2 इंटू 7 प्लस वाय इज इक्वल टू 4. 7 2 जा 14, -14 प्लस वाय इज इक्वल टू 4. y इज इक्वल टू 4 प्लस 14 म्हणजे y इज इक्वल टू 18. तर बघा y ची व्हॅल्यू मिळालेली 18. मग आता आपलं उत्तर संपलं का, तर हो संपलेलं आहे, कारण आपल्याला इथे फ्रॅक्शन दिलेलं आहे. बघा फ्रॅक्शन काय आहे, फ्रॅक्शन इज इक्वल टू x बाय y म्हणजेच काय होणार आता 7/18. तर हे आपलं आन्सर आहे. तर अशा पद्धतीने आपण फ्रॅक्शनचा सुद्धा हा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह केलेला आहे. इम्पॉर्टंट फक्त एकच गोष्ट आहे की तुम्हाला क्वेश्चन वरून इक्वेशन बनवता आले पाहिजे. आता पहिले जसं इक्वेशन आपण बनवलं याच्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कोणती, की जर मोर दॅन म्हणलं कोणती टर्म तर ती प्लस करायची. जसं इथे 4 मोर दॅन म्हणलं होतं, आपण 4 प्लस केले. आणि कोणते जर का टाइम्स म्हणलं, जसं की पहा इथे ट्वाइस म्हणलेलं आहे म्हणून मल्टिप्लाय केलं, किंवा 2 टाइम्स म्हणलं असतं तरी आपण मल्टिप्लाय केलं असतं. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, इथे कन्फ्युज व्हायचं काम नाही. मोर दॅन म्हणलं तर प्लस, आणि रिड्यूस म्हणलं तर मायनस. आलं लक्षात, रिड्यूस करा म्हणलं म्हणजे मायनस, डिफरन्स म्हणलं तरी मायनस, डिफर म्हणलं तरी मायनस. हे शब्द लक्षात ठेवा, शब्द इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यानंतर बघा आता काय होतं, इथे डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर, म्हणून 4 मोर दॅन ट्वाइस न्यूमरेटर हे केलं. त्यानंतर त्याला जनरल फॉर्म मध्ये केलं. त्यानंतर काय केलं बघा, सेकंड कंडिशन डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम. अशा ठिकाणी काय होते की आपण डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम म्हणलं की लगेच आपण काय करतो, y इज इक्वल टू 12x घेतो. मग इथं आपलं उत्तर चुकते, कारण डिनॉमिनेटर म्हणलं y आणि 12 टाइम न्यूमरेटर म्हणलं की 12x घेता, उत्तर रॉंगच येणार ना. समोर त्यानं काय म्हटलंय ते पण वाचून घ्यायचं. इफ बोथ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6, इथं इफ लागलं म्हणजे त्यानं काय केलं, पण लावलेलं आहे. पण म्हणजे काय, जर हे 6 न रिड्यूस केले तरच मी 12 टाइम्स मल्टिप्लाय करेल असं येते. जर हे केलं तरच ते भेटेल, म्हणून जर 6 न रिड्यूस केले तर 12 टाइम्स होईल ते न्यूमरेटर. आलं लक्षात, म्हणून 12 टाइम्स केलं. नंतर हे सॉल्व्ह केलं, जनरल फॉर्म परत मिळाला. फर्स्ट आणि सेकंडला सायमल्टेनियस सोडवलं, साइन सारखे होते, कोएफिशिएंट सारखे होते म्हणून सबट्रॅक्शन केलं. सॉल्व्ह करत करत x ची व्हॅल्यू काढली, पुट केली आणि y ची व्हॅल्यू काढली. आणि काढल्यानंतर ती कशाच्या जागी आपण ठेवली होती, x बाय y, ती वापस देऊन टाकली. समजलं. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करतात. आता बघू 5 नंबरचा प्रॉब्लेम.